बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सतत 2 दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. यामुळे संग्रामपूर तालुक्यासह जळगाव जामोद तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार रामेश्वरजी गायके आहेत. आपण त्यांना विचारूयात. तसं पाहिलं तर आपण जे म्हणता की गेल्या 2 दिवसापासून संततधार पाऊस आहे. वास्तविक पाहता 28, 29, 30 आणि 31, 28 आणि 29 या 2 दिवसही पाऊस चांगला झालेला आहे. सततधार दमदार पाऊस झालेला आहे आणि 29ला आणि 30ला जो पाऊस आहे तो भरपूर झाला. आणि विशेष म्हणजे काल रात्री मध्यरात्रीपासून, तसं तर दिवसभर होता पण मध्यरात्रीपासून एवढा मुसळधार पाऊस झाला की या वर्षामध्ये जेवढा पाऊस झाला नाही तालुक्यामध्ये. गेल्या म्हणजे 28, 29 जुलैला चांगला दमदार पाऊस झाला. त्या दमदार पावसामुळे शेतकरी खूप समाधानी झाला होता. परंतु 30 तारखेला सततधार दिवसभर रात्रभर पाऊस आणि रात्री सुद्धा आणि आजही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. या पावसामुळे ज्या सातपुडा रंगातल्या ज्या नद्या आहेत, नाल्या आहेत, त्याला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. आणि तालुक्यामध्ये जे काही छोटे नाले आहेत, नद्या आहेत, त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. आणि या पुरामुळे जे नदीकाठचे जे शेतं आहेत, त्या नदीकाठच्या शेतामधलं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे रात्रीच्या पावसामुळे अकोले बुद्रुक आणि पिंपरी कात्रगाव या गावामध्ये घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. म्हणजे मागच्या वेळेस 22 जुलैला जो पाऊस झाला होता तशीच परिस्थिती आज 31 जुलैला निर्माण झालेली आहे. मागच्या वर्षी पिंपरी कात्रगावला सुद्धा गावामध्ये पाणी शिरलं होतं आणि आजही तीच परिस्थिती. ह्याकरता प्रशासनाने अलर्ट राहून त्यानुसार रात्री म्हणजे सकाळी आज 31 तारखेला 4 वाजेपासूनच तहसीलदार आणि महसूलचे अधिकारी हे आपला पाहणी करण्यासाठी त्या भागामध्ये गेले. आणि त्यांना खरोखर दिसून आलं की जे नदीकाठचे शेतं आहेत, त्या नदीकाठच्या शेतामधलं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि या 2 गावामध्ये पाणी शिरलं, त्यामध्ये सुद्धा काही लोकांचं नुकसान झालेलं आहे. आता परिस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी जो पाऊस होता, तर मागच्या वर्षी 30 जुलैपर्यंत मागच्या वर्षी 30 जुलैपर्यंत 216.6 मिलीमीटर पाऊस झालेला होता. आणि या 30 जुलैपर्यंत या वर्षी 208.2 मिलीमीटर पाऊस झाला. आणि विशेष म्हणजे आज 31 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजेपर्यंत तब्बल 117.8 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. म्हणजे या वर्षी 326 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची जर सरासरी पाहिली तर ती 42.50% झालेली आहे. यापुढे आता पावसाचे दिवस आहेतच, नदी नाल्यानं पुरे आहेत. आणि विशेष म्हणजे जे आपल्या सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये हनुमान सागर वाहन धरण आहे, या वाहन धरणामध्ये 3 दिवसाच्या पूर्वी फक्त 45% होतं आणि फक्त एका दिवसामध्ये 8% वाढ झाली. म्हणजे 53% आज वाहन धरण भरलेलं आहे. विशेष म्हणजे आपल्या संग्रामपूर तालुक्यामध्ये जवळ एक चोंडी टाकळेश्वर लघु प्रकल्प आहे. तो लघु प्रकल्प आजच्या एका दिवसाच्या पाण्याने 100% भरला असून त्या सांडव्यावरून पाणी वाहत असल्यामुळे आजूबाजूच्या शेतामध्ये संपूर्ण पाणी साचलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या संग्रामपूर जवळ एक बन नदी आहे. त्या बन नदीच्या जवळ सुद्धा मोठमोठे लाकडं अडकून पडलेले आहेत, झाडं अडकून पडलेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावरती, डांबर रोडवरती मध्यभागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची सुद्धा शक्यता आहे. याकडे सुद्धा संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचं आहे. आणि बाकीचे जे प्रकल्प आहेत ते सुद्धा भरलेले आहेत. बंधारे जे आहेत म्हणजे कोणत्या नाल्यावरती, कोणत्या नदीमध्ये, ते सुद्धा संपूर्ण बंधारे भरलेले आहेत. त्यामुळे यावर्षी म्हणजे जसं सुरुवातीला संकट वाटत होतं की यावर्षी आपलं कसं होणार, परंतु निसर्गाची कृपा झाली
आणि आज शेतकरी या पावसामुळे समाधानी आहे एवढं मात्र निश्चित. काल जो दिवसभर मुसळधार सारखा पाऊस झाला आणि रात्री भयानक असा मुसळधार पाऊस झाल्यामुळे जे नदी नाल्यांना मोठमोठे पूर आलेले आहेत, तशाच प्रकारे त्याचप्रमाणे सुद्धा आपण इथं या ठिकाणी उभे आहोत. संग्रामपूर आणि निवाळ्याच्या मध्यभागी ही एक बंद नदी आहे. ही सुद्धा म्हणजे सातपुडा पर्वतरांगातून येते. या नदीला सुद्धा मोठा पूर आलेला होता आणि या पुरामध्ये जे काही शेतामधले जे नदीकाठचे जे शेत आहेत, त्या नदीकाठच्या शेतामध्ये जे काही घर असतील, झोपडे असतील किंवा त्यांचे लाकडं असतील शेतकऱ्यांचे, ते सगळे लाकडं आणि त्यांचं जे काही सरपणाचं साहित्य असेल इंधनाचं, ते सगळे या नदीमध्ये वाहून आलेलं आहे. सकाळी 11 वाजता ही नदी तुंब लाकडानं भरलेली होती, परंतु संबंधित बांधकाम विभागानं दक्षता घेऊन ते JCPनं हे लाकडं काढून त्या बाजूला ठेवलेले आहेत आणि हा जो रस्ता आहे तो रस्ता त्यांनी मोकळा करून दिलेला आहे. कार मराठी माझा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील 24 तासापासून संग्रामपूरसह जळगाव जामोद तालुक्यात सततधार पाऊस सुरू आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांना विचारूयात. काय नाव आहे तुमचं? माझं नाव मयूर संजय दातकर. मी काजेगावचा रहिवासी असून पळसखेड शिवारातील माझं शेत आहे. 28-29 गट नंबर आहे आणि काजेगावाचा मी रहिवासी असून आमच्या काजेगावात पूर्ण धूळग्रस्त, पूर्ण पाण्याचे पुराचे वातावरण शिरले आणि गावात पण आले. पूर्ण माझ्या शेता आजूबाजूने पूर्ण नुकसान आहे. गावात काय पेरलं होतं? किती एकर शेती आहे? सोयाबीन, तूर आहे आणि 2.5 एकर शेत आहे. पुरं पाण्यात वाहून गेलं की काय पीक? पूर्ण पाण्यात वाहून गेलं, काहीच नाही, खरडून गेलं पुरं. काय शासनाकडे काय मागणी करतात? शासनाकडे तर मागणी किती पण केली तर कमीच आहे. पूर्ण खरडून गेलं, माती सुगट पूर्ण वाहून गेलं. जळगाव जामोद तालुक्यातील काजेगाव येथील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या 2 दिवसात झालेल्या सततधार पावसामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांनी शासनाकडे आर्थिक मदत द्यावी अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन गोकुळ गावंडेसह दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा.